बोल मी संजू जाधव बोलतोय. दत्ताच बोलायचं ते त्याच्याकडे दत्ता मी संजू जाधव बोलतोय. हॅलो घाबरू नको. संजू जाधव बोलतोय मी येतोय 5 मिनिटात तिथं. पकडलं घे फ्रेम घे. 5 मिनिटात येतोय. घाबरू नको. 5 मिनिटात तुझ्यापाशी येतोय मी. आता तुझ्या संग बोलतोय ड्रोन मधून. मी येतोय तिथं बघतो. तिथंच आहे मी. घाबरू नको. मी आलोय दत्ता. मी आलोय. ठीक आहे. ड्रोन मधून बोललो ना मी. संजू जाधव बोलतोय म्हणून त्यावेळेस ते बाहेर आलाय. लपलं होतं. मीच पकडलं होतं ना 2019. अत्याचार प्रकरणामधला आरोपी जो आहे तो दत्ता गाडे याला पकडण्यासाठी आपण पाहतोय की पुणे पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. रात्रीचे साधारणतः 1 वाजलेले आहेत. अर्ध्या रात्री आपण पाहतोय की हे सर्च ऑपरेशन आरोपीचं आपल्याला पुणे पोलिसांकडून राबवताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय डॉग स्क्वॉडच्या मदतीनं आरोपी ज्या ज्या ठिकाणाहून गेलेला आहे त्याचा माग काढत आपण पाहतोय की हा डॉग जो आहे तो या ठिकाणाहून जातोय. साधारणतः गुन्हाट गावापासून 3 ते 4 किलोमीटर परिसरामध्ये हा आरोपी जो आहे तो फिरतोय. आपण पाहतोय की त्याचा माग काढत हे डॉग स्क्वॉड जे आहे ते प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः 20 पथकं जे आहेत ते कालपासून या आरोपीच्या शोधात आहेत. तरीसुद्धा आरोपीचा ठाव ठिकाणा जो आहे तो मिळत नव्हता. मात्र काही वेळापूर्वी हाच आरोपी जो आहे तो एका घरामध्ये पाणी मागण्यासाठी गेलेला होता आणि त्या घरातल्या महिलेनं थेट पोलिसांना फोन केला. त्यामुळं या आरोपीची माहिती जी आहे ती मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतोय की 12 टीम या संपूर्ण परिसरामध्ये पुणे पोलिसांकडून तैनात करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टीमकडून ड्रोनच्या माध्यमातून असेल. त्याचबरोबर आपण पाहतोय की या ठिकाणी आढावा जो आहे तो घेतला जातोय. सर्च ऑपरेशन या ठिकाणी केलं जाते. ज्या ज्या ठिकाणी श्वान माग काढत जातोय त्या मागावरती आपण पाहतोय की या ठिकाणून तपासणी जी आहे ती केली जाते. हा सगळा परिसर जर आपण पाहिला तर काही शेतामध्ये पाणी देण्याचं काम सुरू आहे. पाण्यावरती खरं तर वाद जो आहे तो जास्त काळ टिकत नाही असं सांगितलं जातं. मात्र तरीसुद्धा आपण पाहतोय की श्वानाच्या मदतीनं माग काढत हे सगळे पोलीस जे आहेत ते तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारणतः 3 ते 4 किलोमीटर परिसरामध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या मध्ये आपण पाहतोय की आरोपीचा माग जो आहे तो काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे श्वान जे आहे ते आरोपीपर्यंत खरं तर घेऊन जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या प्रकरणामधला आरोपी मिळणं पुणे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण विकृत अशी घटना पुण्यातल्या स्वारगेट बस स्टँड परिसरामध्ये घडली आणि त्यानंतर आपण पाहतोय की जवळपास 60 तास उलटून गेलेले आहेत. तरीसुद्धा आरोपी जो आहे तो पोलिसांना मिळत नाही. त्यामुळं आरोपीला शोधण्यासाठी आपण पाहतोय की ही पुणे पोलिसांची सर्वतोपरी शर्त आपल्याला पाहायला मिळते. रात्रीचे 1 वाजलेले आहेत. अर्ध्या रात्रीसुद्धा आपण पाहतोय की या कर्मचाऱ्यांनी जवळपास 4 ते 5 किलोमीटर डॉगच्या माध्यमातून आपण पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये शेतातली पाहणी जी आहे ती केलेली आहे. काही ठिकाणी ऊसाचं क्षेत्र आहे, काही ठिकाणी मक्याचं क्षेत्र आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय की याच ठिकाणी डॉग जो आहे तो काही वेळापूर्वी आलेला होता. मात्र पुन्हा एकदा याच परिसरामध्ये आपण पाहतोय की डॉगनं माग जो आहे तो काढलेला आहे आणि इथून पुढच्या परिसरामध्ये आपण पाहतोय की जाताना हे पाहायला मिळते. साधारणतः 4 ते 5 किलोमीटरच्याच परिसरामध्ये आरोपी दत्ता गाडे जो आहे तो असण्याची शक्यता आहे. ड्रोनच्या माध्यमातून अनाऊन्सिंग केलं जातं आहे की दत्ता गाडे जिथं असेल तिथं पोलिसांना शरण जा. कारण जवळपास 4ही बाजूनी पुणे पोलिसांनी घेरलेला आहे. पुणे पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करतात. आपण पाहतोय की या ठिकाणाहून हा डॉग जो आहे तो माग काढत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण पाहतोय की आरोपीपर्यंत पोलीस पोहोचतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आपण पाहतोय की पोलिसांची प्रयत्नांची पराकाष्ठा शर्त जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि आरोपी दत्ता गाडेचा खरं तर अर्ध्या रात्रीचे सर्च ऑपरेशन राबवलं जातं आहे. पुणे पोलिसांना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, गुन्हाट, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.